पुढच्या बातमीकडे वळूयात. ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या खासदारांनी ओम बिर्लांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 5 खासदारांनी ओम बिर्लांची भेट घेतल्याची विश्वसनीय सूत्रांनी माहिती दिली आहे. ओमराजे निंबाळकरांनी ओम बिर्ला यांची वेगळी भेट घेतल्याचं कळतंय. आज पक्षाकडून अधिकृत घोषणेची शक्यता वर्तवली जाते. आज भेटीचे फोटो व्हिडिओ पक्षाकडून जाहीर केले जाणार आहेत. तर जे 6 खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून फुटलेले आहेत त्यातल्या 5 खासदारांनी एकत्रितपणे ओम बिर्लांची भेट घेतल्याची माहिती आहे. तर ओमराजे निंबाळकर यांनी स्वतंत्रपणे जाऊन ओम बिर्लांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज शिवसेना याची अधिकृत घोषणा करू शकते. या संदर्भातले या भेटीचे फोटो आणि व्हिडिओ समोर येण्याची शक्यता देखील वर्तवली जाते. तर ठाकरेंची साथ सोडून गेलेल्या खासदारांनी ओम बिर्लांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे. आणि या संदर्भात आता जेव्हा ओमराजे निंबाळकरांना विचारलं त्यावर मात्र त्यांनी उत्तर देणं टाळलेलं आहे. या संदर्भात बोलणार आहोत आमचे प्रतिनिधी सीमा आढे. सीमा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून फुटलेल्या खासदारांनी ओम बिर्लांची भेट घेतल्याचं कळतंय. 5 खासदारांनी एकत्रित भेट घेतली आणि ओमराजेंनी स्वतंत्र भेट घेतल्याची माहिती आहे. काय अधिकची अपडेट्स आलेत समोर? नक्कीच विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ज्या ऑपरेशन टायगरची चर्चा राज्यभरामध्ये आपल्याला मागील काही दिवसांपासून ऐकायला मिळते आणि त्या संदर्भातल्या जी माहिती मिळते आता एक चर्चा होती की ओम बिर्ला यांची भेट घेतली की नाही फुटलेल्या 6 खासदारांची. तर या 6 खासदारांनी ओम बिर्ला यांची भेट घेतलेली आहे. पत्रव्यवहार आणि त्यांच्यासोबत ते फोटो सुद्धा आहेत. 6 पैकी 5 खासदारांनी एकत्रित भेट घेतली. जेव्हा ओमराजे निंबाळकर असं म्हणत होते की मी पुण्यात आहे आणि मी कुठेही जाणार नाही, तेव्हा त्यानंतर त्यांनी एकत्रित भेट घेतल्याची माहिती मिळते. म्हणजे 6 पैकी 5 खासदारांनी एकत्रित भेट घेतली आणि त्यानंतर त्यांची भेट घेऊन झाल्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी भेट घेऊन शिंदे गटाला पाठिंबा दिल्याचं कळत आहे. या संदर्भात शिवसेनेकडनं आज फोटोज आणि व्हिडिओज आणि या संदर्भातली अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात येईल अशी शक्यता वर्तवली जाते. ओमराजे निंबाळकर जे सांगतायत, सध्या बोलतायत की राजकीय भूमिका सध्या मी स्पष्ट करणार नाही, कार्यकर्त्यांशी बोलणार, बैठक आयोजित करणार आणि त्यानंतर भूमिका स्पष्ट करणार, कार्यकर्त्यांशी बोलणार. मात्र हेच ओमराजे निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आणि त्यांनी ओम बिर्ला यांची सुद्धा भेट घेतलेली आहे. फक्त आता औपचारिकता राहिलेली आहे. हे खासदार पुढे येतील आणि आपापली भूमिका स्पष्ट करतील. आज जर शिवसेना पक्षाकडनं आजच्या आजच जर फोटो आणि व्हिडिओ आणि अधिकृत घोषणा जर करण्यात आली तर हे जे खासदार आहेत जे या विषयावरती सध्या काहीच बोलायला तयार नाहीये ते सुद्धा बोलतील. ओमराजे निंबाळकर यांना अनेक वेळा आतापर्यंत पत्रकारांनी प्रश्न विचारला मात्र त्यांनी बोलणं टाळलं. काल सुद्धा मुंबईमध्ये ते होते तेव्हा देखील अनेकांनी या प्रश्नाचं उत्तर त्यांच्याकडनं मागितलं मात्र तेव्हा सुद्धा ते काहीच बोलले नाही. जेव्हा कार्यकर्त्यांशी बोलणार तेव्हा माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार असं सध्या दिसते. मात्र तर आज अनेक राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे आज दिवसभरातल्या घडामोडींकडे लक्ष असेल. धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.